ती शंका खरी खरी आपल्या भावांनो, ही लढाई ही आता आपण जर सोडली, आपण इथे चूक केले तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये कोणताच लढा उभा राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हा पॅटर्न मध्ये की लोकांनी लढावा, संघर्ष करावा, लोकांनी लढावा, संघर्ष करावा आणि सरकारच्या आव्हानाला किंवा त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी आणि आपले लोकशाही अधिकार हे बाकी करावे. हे जर आता आपण सहन केलं तर यापुढे कोणतंही आंदोलन उभं राहणार नाही. आज जे मुंबईला सरासरी घटनांचे आंदोलन झालं, आज जे वैद्यू कडूंच्या आंदोलन होत आहे, जगदीश नाईक हे उद्या तुमच्या ते आमच्या ते प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा आहे, पण त्याचबरोबर हा लोकशाही मोठा सुद्धा लढा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाचं आव्हान करायचं नाही आहे. आम्ही कोणी न्यायालयाचं आव्हान करणार नाही. अर्थात या व्यवस्थेनं शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, तो आव्हान झालं शेतकऱ्याचं चालतोय. माता बहिणी त्यांचे कपाळ उद्भव झाल्या तरी चालत आहे. न्यायालयाचा आदेश पाळायचा आहे, शांतता पाळायची आहे, पण लढ्यातून माघार घ्यायची हा संकल्प बसला पाहिजे. मान्याचे एकदम जोरात घोषणा दिली पाहिजे. मंजुराचं न्यायालयाचा आदेश पण पाळायचं आणि लढाई सुरू ठेवायचा. याचा एकच मार्ग आहे भावांनो. बच्चू कडू साहेब, राजू शेट्टी साहेब, इथे जगत साहेब आणि इथे बाकीच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. हा लढा लोकशाही वाचवण्याचा लढा म्हणून आपण करायला पाहिजे. एकही जेल आता रिकामं राहता कामा नये. तिथं शेतकऱ्याचं पोरग स्वतःच्या मागणीसाठी गेलं नाही. ही तयारी आहे का तुमची? आहे का तुमची? न्यायालयाचं आव्हान पण करायचं नाही आहे. लढा सुद्धा सोडायचं नाही. क्षेत्रांना आव्हान आहे. आता गाड्या लावा, गाड्या लावा. आमची सगळी शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये जाऊ. आणि भावांनो, जेल बनायचं होय, जेल बनायचं होय, नाटकी जेल बनायचं होय, तो नाटकी जेल बनो. होता कमो आपल्यापैकी कुणीही नावी ठिकाणं कुटुंबची लढाई करायची. जेलमध्ये जायचं म्हणजे जायचं, बाजार घ्यायची, शेतकऱ्याची हाल आहे. न्यायालयाचा आव्हान पण करायचं नाही आणि लढाई पण सोडायची नाही. मंजुराचं आपल्यापैकी कुणीही जामीन स्वीकारणार नाही. लुटूपुटूची लढाई करायची नाही. जेलमध्ये जायचं म्हणजे जायचं, माघार घ्यायची नाही. आहे का तयारी सगळ्यांची? आहे का तयारी सगळ्यांची? लावायचं स्वतःला पणाला. शेतकऱ्याची हान आहे. न्यायालयाचा अवमान पण करायचा नाही आणि लढाई पण सोडायची नाही. मंजूर आहे का?